अचानक आहे ना त्याला एक काठी आणि काठीला जसा घुंगरू लागतो ना, म्हणजे कोणतरी काठी ठोकतं आहे आणि घुंगरू वाजवत आहे. असा जोरजोरात त्याला 4-5 ठोक्यांचा आवाज आला. जी त्यांची आजी, त्यांना बघितलं ना, ती रडायला लागली. बघताच रडायला लागली. एक काळी मांजर आहे, ती सतत घरात असते. म्हणजे ही जशी कामावरनं बाहेर गेली, ठीक आहे, तर ही मांजर घरात यायची आणि ही जशी कामावरनं घरी आली ना, तर ती मांजर घरातनं निघून जायची आणि ती कुठून यायची, कुठून जायची, कोणाला काहीच माहित नव्हतं. या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकाशच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो एपिसोड आहे मी शारंग बरोबर करतोय. भाई कसा आहेस? एकदम मजेत भाई, तू कसा आहेस? मी पण मस्त आहे भाई. आणि आजच्या एपिसोडसाठी एक्सायटेड आहे मी. आणि तुला माहिती आहे का आजच्या भाई ज्या गोष्टी असणार आहेत ना, तर ते इन्स्पायर असणार आहेत. झी मराठीवर एक नवीन सिरियल येते 17 फेब्रुवारीपासून, म्हणजे आता परवा मंडेपासूनच येणार आहे. तर तिचं नाव आहे तुला जपणार आहे. ओके. आणि आजच्या ज्या गोष्टी असणार त्याच्याशी कुठे ना कुठे लिंक आहेत. तर मी ऑडियन्सला एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही एकदम एंडपर्यंत बघा, ज्याने तुम्हाला समजेल की काय कशा गोष्टी आहेत. आणि खूप इंटरेस्टिंग आहे भाई. आपल्याकडे जे आताच्या ज्या स्टोरीज आपण डिस्कस करणार आहेत ना, ते भयकथा नसून ते रक्षकांच्या कथा आहेत. सो थोड्या वेगळ्या स्टोरीज आहेत. म्हणजे जसे आपल्या कोकणात राखणदार वगैरे असतात, त्यांचा हेतू काय असतो, ते आपली रक्षा का करतात, त्यांचं आपल्याशी नातं काय असतं, ते आपल्या घरातले असतात का, की त्यांचं फक्त एकाच गावाशी घेणं देणं असतं, की एका वास्तूशी घेणं देणं असतं, एका परिवाराशी घेणं देणं, बरोबर, किंवा एका व्यक्तीशी घेणं देणं असतं. इकडेच एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि ती माझ्या मित्रांनी मला सांगितलेली आणि त्यांच्या घरी झाले. तर माझा मितेश नावाचा एक मित्र आहे, तर त्याच्या आजोबांबरोबर ही गोष्ट झालेली आणि ही 1970 ह्या दरम्यान झालेली. खूप आधी कामावर फोर्टला जायचे ते आणि ते राहायचे इकडे भाईंदरला राहायचे. ठीक आहे. तर ते एकदा गावी जाणार होते. त्यांची बस होती काहीतरी 2:30 वाजता वगैरे. तर ते इथून 12:30ला निघाले. ठीक आहे. त्याने ट्रेन पकड आणि त्यावेळी तुला माहिती असेल भाई 1970 त्यावेळी की ट्रेन वगैरे एकदम कमी असायचे, स्पेशली ह्या साईडला खूप कमी असायचे. तर ते कामावरून आले आणि घाई गडबडीत गावी जायला निघाले आणि स्टेशनवर पोचताना त्यांनी बघितलं की त्यांची ट्रेन सुटते, म्हणजे निघून चालली आहे. आता त्यांना समजलं नाही, कारण ह्यानंतर जी ट्रेन येणार होती ती खूप लेट होती आणि मग त्या चक्करमध्ये असेल. हां. आणि त्या चक्करमध्ये परत त्यांचं असं झालं की मग गावी नाही जाणार, बस सुटेल, हे ते तसं. तर त्यांनी मग तीच ट्रेन पकडायचा निर्णय घेतला. ते धावत गेले आणि त्यावेळी हे पण होतं की जे ट्रेन असायची आणि प्लॅटफॉर्म असायचे ह्याच्यामध्ये अंतर खूप असायचं, गॅप खूप जास्त असायची. आणि जेव्हा हे धावत पकडायला गेले ना, त्यावेळी त्यांचा पाय आहे ना त्या ट्रेनच्या मध्ये जाणार होता. हात त्यांनी पकडला स्टँडला धावत, पण पाय त्यांना तोल सावरत नव्हता. आणि तितक्यात असं की पाय जसा आत जाणार होता ना, त्यांच्या मागून माहिती नाही काय एक फोर्स आला, एक कोणतरी व्यक्ती आला धावत आणि त्यांनी त्याला ढकललं वरती, ट्रेनच्या आत ढकललं आणि ते सुखरूप आत गेले. जेव्हा त्यांनी बाहेर निघून बघितलं ना, जेव्हा असं टोकावून बघतो ना, तर बघितलं तिकडे कोण नव्हता. आणि ऑब्व्हियसली एवढ्या रात्री त्यावेळी ट्रेन तर कोण पकडायचं नाही, कोण नव्हता. आणि त्यावेळी ते खूप शॉक झाले की हे काय झालं, कसं झालं, काय त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. पण त्यांचा जीव वाचला हे महत्त्वाचं होतं. ते गेले, त्यांनी बस पकडली आणि गावी गेले. पहाटे गावी पोचले आणि जेव्हा त्यांच्या घरी शिरले ना, त्यांची आजी, त्यांना बघितलं ना, ती रडायला लागली. बघताच रडायला लागली. आणि मग त्यांना समजत नव्हतं की बाबा काय झालं. त्यांनी आईला वगैरे विचारलं त्यांच्या. तर आईनी सांगितलं की रात्रीपासून आजी आहे ना, तिला काहीतरी बरं नव्हतं वाटत. म्हणजे तिला वाटत होतं की तू सुखरूप आहेस की नाही, तुझ्याबरोबर काहीतरी चुकीचं होतंय, असं सतत तिला वाटत होतं. त्यामुळे ती देवाजवळ बसून प्रार्थना करत होती तुझ्यासाठी की तू सुखरूप यावा. आणि तिला खूप स्ट्रॉंग फिलिंग होते काहीतरी चुकीचं झालंय. तर जो त्यांच्या मागून जो फोर्स आला ना, तो कोण नसून त्यांचा प्रोटेक्टर होता, त्यांचा एक राखणदार होता. तो त्यांच्या पूर्वजांपैकी एक कोणतरी व्यक्ती होता, ज्यांनी येऊन त्यांना तिकडे वाचवलं आणि त्या मरणाच्या दारातून त्यांना सुखरूप घरी पोचवलं. ते झालेलं. आणि हे जेव्हा ते काका सांगत होते ना, त्यांच्याही अंगावर शहारे आलेले. मला ऐकूनच शहारे आले. पण हे कसं असतं ना की
कधीकधी जे आपले आजोबा आजी असतात ना, त्यांना त्यांचं कसं ना, आयुष्य अध्यात्मामध्ये एवढं गुंतलेलं असतं ना, की त्यांना ती जाणीव होते की कोणावरती तरी काही ना काही प्रसंग होणार. आणि म्हणूनच आपला एवढा भले अध्यात्माशी एवढा जुडाव नसणार. आपण देवाचं जे काही आहे ते आपल्यासाठी गणपतीची पूजा, आरती वगैरे झाली किंवा देवाला अगरबत्ती लावली तिथपर्यंतच आहे. पण त्यांचं तसं नव्हतं. इनफॅक्ट मला असं वाटतं की आपल्या जनरेशनमध्ये ही जी आहे ना, ही कुठेतरी देवापाशी जाणारी ही शेवटची आहे. मला असं नाही वाटत की आपल्या नंतरची जी जनरेशन आहे ना, त्याचा जुडाव जो आहे ना, तो अध्यात्माला जोडलेला असणार. सो त्या काळातले जी लोकं होती ना, त्यांचा एवढा म्हणजे हे होता ना, लगाव होता किंवा जुडाव होता ना. आता स्वामी समर्थ, गजानन महाराज ह्यांनी लोकांना वाचवलेले किस्से तुला त्या काळातले खूप भेटणार. ठीक आहे. त्या काळी तर तुला अशा पण स्टोरीज भेटतील की बाबा खूप लोकांना शिर्डी साईबाबा, ठीक आहे, त्यांच्यासारखे कोणीतरी त्या वेशातले कुठल्या तरी एका व्यक्तीने त्यांना वाचवलं किंवा त्यांची मदत केली. तू अक्कलकोटला गेलास तर स्वामी समर्थांसारखं कोणतरी दिसणाऱ्या व्यक्तीने पांघरून घातलं किंवा खाऊ घातलं. हे असे संदर्भ त्या काळात तुला खूप भेटणार. पण तशा प्रकारचे संदर्भ जे आहेत ना, ते आता तुला नाही भेटत. ते एकदम खूप म्हणजे खूप क्वचित झाले आहेत, ज्यांचा एकदमच खूप बोलतात ना, कनेक्शन असतो ना त्यांच्याबरोबर. ठीक आहे, त्यांनाच तसे प्रसंग घडतात. कारण का कुठेतरी माणूस जो आहे ना, हा दुरावत चालला आहे या सगळ्या गोष्टींपासून. सो ह्याच गोष्टीला घेऊन आहे ना, मी अजून एक गोष्ट सांगेन. सो ही माझ्या मित्रांनी एक मला नरेट केलेली. सो झालेलं कसं ना, त्याची एक चुलत पणजी होती आणि तिची आहे ना अकस्मात मृत्यू झालेली. आणि ही जी स्टोरी आहे ना, ही जवळपास असेल 1980 सालाची असेल. सो म्हणजे म्हाताऱ्या होत्या त्या, ऑलमोस्ट 85-86 वर्षाच्या असतील आणि धडधाकड होत्या. अकस्मात त्यांना काहीतरी म्हणजे आजार आला आणि मृत्यू पावल्या त्या. त्याच्यानंतर झालं असं की त्यांचा जो मृत्यू झाला ना, तो मुंबईला नसून तो गावी झालेला. कारण का ते त्यावेळी गावी राहायचे आणि त्यावेळी आहे ना पावसाळा होता. आता गावी कसं आहे ना, स्मशान जे असतं ना, ते गावाच्या वेशीपासून लांब असतं, नदीच्या किंवा कुठल्या तरी तटापाशी असतं आणि तिकडे घेऊन जातात ते आणि मग तिकडे सगळी अंतिम क्रिया वगैरे जी होते ती. आता झालं कसं की ते जेव्हा मृत्यू पावल्या, एवढा भरघोस पाऊस पडत होता ना की म्हणजे त्यांची प्रेतयात्रा जेव्हा काढली ना, तर अक्षरशः त्यांना जाळायसाठी एक सुकी लाकडीने भेटत होती. एवढा पाऊस होता, एवढा पाऊस. आता लाकडांशिवाय करणार काय? तर अशा वेळी काय होतं ना, काही ठिकाणी ब्राह्मण जे आहेत ना, हे स्वतःच सांगतात की जर तुम्ही ह्यांना अग्नी नाही देऊ शकत ना, तर तुम्ही ह्यांना पुरा. मग ते ब्राह्मण जे आहेत ना, ते वेगळी क्रिया वगैरे करतात, वेगळं हे करतात आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेनंतर मग ते पुरतात. सो तसंच त्याच्या ज्या पणजी होत्या ना, त्यांना पुरलेलं. आता झालं कसं की त्या पणजी जी होती ना तिच्या अकस्मात मृत्यूनंतर ह्याचे जे काका होते ना, म्हणजे त्यांची जी हे होती आजी होती, ती वारल्यानंतर हे पण मृत्युमुखी पडले. बॅक टू बॅक ह्यांच्या फॅमिलीमध्ये 2 डेथ झाल्या. आता घरी कोण, तर त्यांची वाईफ, त्यांचे 3 मुलं, म्हणजे 2 मोठे मुलं होती, एक चिमुकली होती. ठीक आहे. आणि त्याचे जे वडील होते ना, ते पण म्हणजे ना शारीरिक त्यांना काही ना काही आजार असल्यामुळे ते पण काही कामधंदा करू नाही शकत होते. ते पण म्हातारेच होते, ऑलमोस्ट पकडना 70च्या आसपास किंवा 60-65च्या आसपासची असतील. आणि त्यांची पण म्हणजे जी मिसेस होती, म्हणजे त्या काकांची जी आई होती ना, ती पण खूप आधीच वारलेली काही ना काही आजारामुळे. पण त्या जी पणजी होती ना, तिला त्या मुलांशी खूप लढा होता. हां. आता झालं कसं की बॅक टू बॅक ह्या मृत्युमुखी पडल्यानंतर जे काही घराचा जो कारभार असतो, जे कमाई वगैरे करायची असते, ती त्याच्या मिसेसवरती आली. सो ते काय करायच्या, मुलांना म्हणजे शाळेत वगैरे पाठवायच्या. शाळेत आल्यानंतर जो मोठा मुलगा होता त्याला समजून ठेवलेलं की तुम्ही घरातच खेळा, तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका. ठीक आहे, मी जोपर्यंत कामावरनं परत नाही येत ना, तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही कुठे. आणि झालं कसं की खूप दिवस ओलांडून गेले.
सो हळूहळू आहे ना तिने एक गोष्ट आहे ना ऑब्झर्व केली आणि तिला एक गोष्ट नोटीस काय झाली ना की एक काळी मांजर आहे ती सतत ना घरात असते. म्हणजे ही जशी कामावरनं बाहेर गेली ठीक आहे तर ही मांजर घरात यायची आणि ही जशी कामावरनं घरी आली ना तर ती मांजर घरातनं निघून जायची आणि ती कुठून यायची कुठून जायची कोणाला काहीच माहीत नव्हतं. आणि प्लस जी सगळ्यात जी धाकली मुलगी होती जी चिमुरडी होती ना ती सतत बोलायची की आज आजीने मला खाऊ दिला. म्हणजे आजी तिच्यासाठी कोणतं ती पणजी वारलेली ती आज मला आजीने ना खूप खेळायला खूप खूप छान छान गोष्टी दिलेल्या. भातुकलीमध्ये आहे ना मला चपात्या बनवायला हे मदत केलेली. सो ती हे ना तिच्यापेक्षा मोठा जो भाऊ होता ना त्याला सांगायची की अरे आजी बघ ना आजी माझ्याकडे बघून हसते आहे आजी मला ओरडते आहे की अभ्यास करायचा करून. पण जो मोठा मुलगा होता ना त्याला हे काही समजायचं नाही हे काय चाललं आहे. त्याला वाटलं की बहुतेक म्हणजे तिला आजी गेल्याचा खूप मोठा धक्का लागला असणं म्हणून तिला असं हे होतं. त्या गोष्टीमुळे ना त्यांनी त्याच्या आईला कधी हे गोष्टी सांगितल्या नाही. आता एकदा झालं कसं की अचानक ती जी चिमुरडी होती ना ती आजारी पडली आणि खूप डॉक्टरांकडे घेऊन गेले खूप म्हणजे उपचार केले पण ती काही बरीच होत नव्हती. सो तिची जी प्रकृती होती ना ती खूप ढासळत गेली. सो त्याच्यामुळे झालं काय की ती पण मृत्युमुखी पडली. आता ह्याच्यामुळे आईला खूप मोठा धक्का पडला की हे काय झालं म्हणजे चांगली खेळणारी पोर अचानक कशी काय निघून गेली. सो तेव्हा तिचा जो मोठा भाऊ म्हणजे जो दुसरा नंबरचा भाऊ होता ना तो काय बोलला की बहुतेक हिला आजी घेऊन गेली आहे. आणि मग जेव्हा आईने विचारलं तू असं का बोलतोय. नाही आई ती आहे ना सतत बोलायची की आजी माझ्याबरोबर खेळते आजीने मला खाऊ दिला हे दिलं ते दिलं. आणि जेव्हा ती खूप आजारी पडली ना तर तेव्हा बोलायची की आजी आहे ना माझ्या उशीपाशी येते रात्री आणि मला बोलते मी तुला काहीच त्रास होऊ देणार नाही बाळा मी तुला आहे ना घेऊन जाईन माझ्याबरोबर जर तुला खूप जास्त त्रास होत असेल तर. आणि तिने मला एकदा सांगितलेलं की दादा मी आजीबरोबर जाऊ का. मला आजी बोलते की तुला आहे ना त्रास अजून सहन करायची हे नाही आहे तू चल माझ्याबरोबर. बापरे म्हणजे ती प्रोटेक्शन आली ती त्यांची रक्षा करायला आली आणि घेऊन गेली. सो असं बोलतात. तिला एवढा लळा होता ना की मे बी तिला त्या त्रासापासून बहुतेक वाचवलं असणार. सो हे जे गोष्ट आहे ना ही आपण एक्सप्लेन नाही करू शकत. कधी कधी अशा गोष्टी असतात जे म्हणजे काही माणसांना एवढा लळा लागतो ना की मृत्यूनंतर सुद्धा ते तुमचं रक्षण करतात कुठल्या ना कुठल्या तरीकेने. म्हणजे ही बाई खूप विचित्र गोष्ट होती खूप वेगळी होती गोष्ट. कारण असं बोलतात ना की जे आपले आजी आजोबा असतात ते आपले रक्षण करतात पण इथे काही होतं की एवढा लढा होता की तिला घेऊनच गेले. एक माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे भाई जी माझ्या गावी झालेली माझ्या घरी झालेली आणि ती थोडीशी फनी आहे पण ॲट द सेम टाइम भाई ती थोडी स्कॅरी पण आहे थोडी भयानक पण आहे. ठीक आहे तर आता झालं कसं होतं ना 2007च्या दरम्यान ना माझी एक चुलत आत्या आहे तिचं लग्न होतं. आणि तुला माहिती आहे की जेव्हा आपल्या गावी वगैरे लग्न असतं ना तर सर्व पूर्ण परिवार कोणाचं मित्र परिवार झालं की सर्व जे रिलेटिव्ह नातेवाईक एक सोबत गावी जमतात. आणि त्याच्यानी काय होतं ना की घरी झोपायला जागा कमी पडते तर जे पुरुष मंडळी असतात ना ते बाहेर झोपतात अंगणात वगैरे चटई वगैरे टाकून झोपतात. ठीक आहे तर तसंच झालं एक दिवशी काहीतरी एक प्रोग्राम होता आणि त्यावेळी सगळे लोक आलेले. ठीक आहे आणि असं झालं की जागा कमी पडली आतमध्ये सर्व जे मुलं आणि जे बायका होत्या ते आत झोपले आणि जे पुरुष मंडळी होते ते बाहेर झोपले. ठीक आहे तर एक आहे ना एक काका होते तर ते अति हुशार असतात ना म्हणजे मुंबईवरून वगैरे शिकून ते ओव्हर स्मार्ट होते थोडे. ठीक आहे तर त्यांचं ते कधी गावी वगैरे नव्हते राहिले तर ते पण बोलले मी पण बाहेर झोपणार. तर त्याला म्हणजे जे गावी राहणारे वगैरे काका होते बोलले अरे तू नको झोपू तू आत जा. नाही मी तर बाहेरच झोपणार. त्याने एका जागेवर चटई टाकली अंथरूण टाकलं आणि झोपायला गेले. तर तिथे एक जे गावी राहणारे माणसं होते ना ते बोलले अरे इथे नको झोपू ही राखणदाराची वाट आहे इथून राखणदार जातो इथे झोपू नको. तर तसं मी तुला बोललो हे तर ओव्हर स्मार्ट होते आणि ह्यांना आहे ना ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. ते एथिस्ट टाईप असतात ना देवावरही नाही मानत आणि भूतांवर मारण्याचा तर प्रश्नच नाही. तर तसं ते तर त्यांनी काय ऐकलं नाही. आता हे नाही ऐकून त्यांच्यात अजून ते मस्ती आली की मी आता इथेच झोपणार आणि बघूया कोण काय करताय आणि ह्यांना मी चुकीचं प्रूव्ह करणार.
तर ते तिथेच झोपले. जेव्हा झोपले तेव्हा काय नाही वाटलं, ते हसत हसत झोपले. आणि जेव्हा सकाळी सर्व उठले ना, बघतायत तर ते काका कुठेच नव्हते. आजूबाजूला शोधतायत, कुठेच नाही सापडले. ते काका आहे ना, जे बाजूचं गाव होतं ना, त्याच्यात एक गाईचा गोठा होता. तिथे ते सापडले आणि शेणात पूर्ण माखलेले. तर तेही सकाळी उठले आणि शॉक झाले, की मी कुठे आहे? पूर्ण असं माखले आहे ते झालेलं. तर त्यांना असं होतं, की जो राखणदार होता ना, तुला माहिती आहे, की म्हणजे ते 3 वेळेला वॉर्निंग देतात आणि कोणाला माहिती असून जर तो तसं करायला जातो ना, तर ते शिक्षाही देतात. तर मुद्दाम केल्यावर शिक्षाही देतात. तर त्यांच्याबरोबरही तसंच झालं. रात्रीच्या वेळी जेव्हा राखणदार आले, तेव्हा त्यांना तिकडे त्या जागेवर ठेवून दिलं, की शिक्षा दिली. त्या गोट्यात त्यांना टाकलं आणि तसं झालं त्यांच्याबरोबर. तर सकाळी उठून सर्व हसत होते. आणि अजूनही जेव्हा कधी आमच्या फॅमिलीमध्ये काही फंक्शन असतं, कोणाचं लग्न कार्य असतं, तेव्हा ही गोष्ट नेहमी निघते भाई. तर तसं झालेलं त्यांच्याबरोबर. ते फनी होतं. पण बघ ना, ते आहे ना त्रास नाही देत. ते चुकीचं नाही करत. ते तुला धडा शिकवतात, पण कोणाचं वाईट नाही करत. त्यांचं मूळ हेतू वाईट करण्याचा नसतोच ना. राखणदार म्हणजे रक्षण करणं. तर रक्षण करणारे जे आहेत ना, ते तुला धडा शिकवतील. ठीक आहे. पण तुला आहे ना इजा नाही पोचवणार कुठल्याही प्रकारची. तू जर म्हणजे मुद्दाम पण केलंस ना कुठली गोष्ट, तर तुला ते जास्तीत जास्त आहे ना, तुला धडा शिकवणार. तुला वेशेबाहेर जाऊन सोडणार किंवा कुठे नदीच्या काठी जाऊन ठेवून येणार. पण तुला इजा नाही होत. कुठल्या प्रकारची शारीरिक, मानसिक इजा नाही होत. सो ते राखणदारांची अशा खूप स्टोरी आहेत कोकणमध्ये. तशीच एक स्टोरी जी आहे ना, ती आमच्या गावातली आहे. सो तुला आमच्या गावाची एक हिस्ट्री सांगतो. आमची जी जे गाव आहे ना, ठीक आहे. आता ही स्टोरी जी आहे ना, तू जी मालिका सांगितलीस ना, जी मराठीवरती येणार आहे, तुला जपणार आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, तू मला सांगितलंस तेव्हा मी प्रोमो बघितला. तर त्या प्रोमोमध्ये ती जी आई असते, ठीक आहे, ती त्या मुलीचं सतत रक्षण करायचा करत प्रयत्न असते. हो. तो तसाच प्रसंग जो आहे ना, तशाच प्रकारचा जो प्रसंग आहे ना, तो माझ्या भावाबरोबर झालेला. म्हणजे तेव्हा मी सुद्धा होतो तेव्हा, पण मला तेव्हा काही जाणीव झाली नाही. पण भावाने नंतर मला सांगितलं, की दादा हे असं असं झालं करून. सो आमचं जे गाव आहे ना, तिकडे स्वयंभू रामेश्वराचं देऊळ आहे. त्या देवळाच्या बाजूलाच आमचे जे मूळ पुरुष आहेत ना, त्यांचंही देऊळ बांधलेलं आहे. सो असं सांगितलं जातं, की ते मूळ पुरुषाचं जे वास्तव्य आहे, जे स्थान आहे ना, तिकडे मूळ पुरुष असतो. आणि जर कुठल्याही प्रकारचा प्रसंग होणार असतो त्या गावाच्या दायऱ्यामध्ये आमच्यावरती, तर तो मूळ पुरुष जो आहे ना, तो आमचं रक्षण करायचा प्रयत्न करतो. सो झालेलं कसं, की माझ्या काकांनी घर बांधलेलं आहे गावी. सो आमचं जे घर आहे ना, ते जवळपास 1.5-2 किलोमीटर लांब आहे देवळापासून. म्हणजे मध्ये जंगल आणि शेत वगैरे आहे. तर एक पायवाट आहे. तर त्या पायवाटमधनं आता झालं असं, की आम्हाला भूक लागलेली. तर काकांनी म्हणजे आम्ही सगळे, मी, माझा भाऊ, माझी चुलत बहीण होती आणि काका होते. तर काका बोलले, की "अरे म्हणजे उद्यासाठी आहे ना, आपल्याला जर काही भात वगैरे हे करायचं असेल ना, तर भात आता मी जर बनवेन तर संपेल. मग एक काम करा, तुम्ही आहे ना, देवळाच्याच बाजूला आहे ना, थोडा लांब दुकान आहे, तिकडनं पोहे घेऊन या." आता झालं कसं, की रात्रीचे 9-9:30 झाली असतील. तर मी गेलो. मी बोललो, "ठीक आहे, चला मी घेऊन येतो." तर भाऊ पण बोलला, की "अरे मी पण येतो, माझं पण थोडं हे होईल, टाईमपास होईल." मी बोललो, "ठीक आहे, चल बाबा." तर आम्ही गेलो. आम्ही त्या पायवाटनी गेलो आणि मी तिकडनं सामान वगैरे घेतलं. तर सामान घेतल्यानंतर हनी कोल्ड्रिंक घेतली भाईनी आणि बोलला, की "मला तहान लागली, मी कोल्ड्रिंक पितो." मी बोललो, "ठीक आहे, चल." आता मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हणजे ते कसे, त्यांना वाटलं, की मी गावात नवीन आलो आहे. तर मी विचारपूस. हां, तर ते जे दुकानदार होते त्यांच्याशी थोडं संभाषण चालू होतं. तर ह्यानी काय केलं, की हा आपला कोल्ड्रिंक पीत चालला आहे तिकडे. सो देवळासमोर आला. आता देवळासमोर आला ना, तर त्यांनी मला सांगितलं, की अचानक आहे ना, त्याला एक काठी आणि काठीला जसा घुंगरू लागतो ना, म्हणजे कोणतरी काठी ठोकतं आहे आणि घुंगरू वाजवतं आहे. असा जोरजोरात त्याला 4-5 ठोक्यांचा आवाज आला. आणि जिकडून आवाज येत होता ना, ती दिशा होती त्या आमच्या मूळ पुरुषाच्या देवळात. तिकडनं आतून आवाज येत होता. तर त्यांनी तिकडे बघितलं. आता हा पाठमोरा होता आणि हा फोनवरती बोलत आहे ना, कोल्ड्रिंक पीत होता. हा जसा बघायला फिरला ना, त्याच्या पाठून एक खूप मोठा साप निघून गेला. आणि हा जेव्हा
बघितलं ना आणि पाठी की सापाची लांब लचक शेपटी दिसली आणि झाडात गेलाय तो, तर हा एकदम झाला घाम फुटला की काय झालं करून. कारण का ऑब्व्हियसली आमच्या गावात असे जर आम्हाला काही कुठल्याही प्रकारचा डॉक्टरांचा उपचार पण पाहिजे असेल ना, तर आम्हाला लांब जायला लागतं आणि हॉस्पिटल किंवा डॉक्टर जे आहेत ते रात्री तर नाहीच सापडत. आणि कोकणामध्ये जर कुठल्याही प्रकारचा उपचार घ्यायचा असेल तर किमान बाजारात जावं लागतं. बाजारात किंवा आणि आमच्यासाठी जवळचा बाजार पण 10 किलोमीटर लांब आहे, म्हणजे एवढे आतमध्ये गाव आहे. तर मी बोलून आलो आणि हा आपला तिकडेच गारठलाय, हाला घाम फुटलाय. तर मी बोला काय झालं बाबा तुला? तो बोलतो मला आहे ना समजलं नाही, काहीतरी झालं माझ्याबरोबर. मी बोललो म्हणजे काय झालं मला सांग, आणि तू एवढा का घाबरलायस? तो बोलतो अरे मी फोनवरती बोलत होतो आणि मी आहे ना कोल्ड्रिंक पित होतो. तर मी आहे ना आपलं घर आहे ना तिकडे मी म्हणजे त्या दिशेला होतो आणि अचानक मला पाठून आहे ना कोणीतरी असा काठी ठोकतो आहे आणि काठीला घुंगरू लागलेला असतो ना खूप मोठा, तर त्या घुंगरू आणि काठी ठोकण्याचा आवाज येत होता. मी त्या दिशेने फिरलो ना तर माझ्या पाठून एक लांब लचक साप गेला. मी बोललो तुझा जीव वाचलाय. आपले जे मूळ पुरुष आहेत ना त्यांनी बहुतेक तुझा जीव वाचवला आहे. आता विचार कर, तू फोनवरती बोलता बोलता तू जर सापावरती पाय दिला असता आणि त्या सापाने जर तुला चावला असता तर आपण एवढ्या रात्री कुठे धावत बसलो असतो. तुझ्या जीवाची रक्षण करण्यासाठी आपले मूल पुरुष जे आहे ना त्यांनी तुला संकेत दिला आणि त्या संकेतला तू साथ दिलास ना म्हणून तुझा जीव वाचलाय. मग हीच गोष्ट आम्ही काकांना पण सांगितली, तर काका पण बोलले की माझ्याबरोबर पण खूप असे प्रसंग झाले आहेत, कारण का त्या शेतात खूप मोठमोठे नाग आहेत, साप आहेत आणि ते जे ठोक्याचा आवाज आहे ना तो तिकडनं येतो, कारण का तिकडे आपल्या मूळ पुरुषाचा वास अजूनही आहे. सो हे आमच्या म्हणजे घराण्याचे एक प्रकारचे राखणदार आहेत. सो ही अशी थोडी वेगळी. बापरे. नाही, अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकल्यात भाई, आणि गावाकडे तर खूप होतात. मी कुठेतरी मला वाटतं पॉडकास्टमध्ये ऐकत होतो की कोणतं तरी, विसरलो मी कधी, एका रीलमध्ये वगैरे बघितलेलं, तर तिथे पण अशाच प्रकारची गोष्ट होती. तर एक मुलगा होता, तो म्हणजे ही पण आधीची गोष्ट आहे, खूप 90 वगैरे 1990ची वगैरे. मुलगा मुंबईवरून त्याच्या गावी जात होता आणि गावी तो बसनी लेट 2:30-3च्या दरम्यान, आणि त्यावेळी लाईटही नसायची गावी एवढी. तर भाई तो कसा बसा त्या गावाकडे जात होता, उशीर झाला होता आणि त्याला काही वाट सापडत नव्हती. तो आहे ना हरवला होता मध्येच, आणि जवळपास 1-1.5 तास झाला तो फक्त शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याला समोर दिसते गावात, माहिती आहे जिकडे गाव असतो कोकणात, लाईट आजूबाजूला नसते, गुगल मॅप्स वगैरे त्यावेळी काहीच प्रकार नव्हता. तर एक आहे ना उजेड यायचा, म्हणजे लोकांच्या घरी बत्ती वगैरे लागलेली असायची किंवा डिम लाईट वगैरे असायची ना, तशा प्रकारे. तर एक उजेड असायचा, म्हणजे जिकडे गाव आहे तिकडून समजायचं, आपल्या डोंगरावर वगैरे असेल तिकडून. तर तो त्या दिशेने फॉलो करत होता. पण तो तिथे जात होता तर अचानक कुठे दुसरीकडे लाईट येत होती, त्याला कुठे दुसरीकडे तो भरकटलेला तिथे. तर त्याला अचानक आहे ना त्यावेळी एक माणूस आला आणि त्यांनी त्याला वाट दाखवली की बाबा तू कुठे चाललायस? नाही मला ह्या गावी जायचं, तुम्ही इकडून सरळ जा. मग तो ती दिशा त्यांनी फॉलो केली आणि तो घरी पोचला. 10 मिनिटाचा रस्ता होता आणि तो तिकडे 1.5 तास भटकत होता. आणि जेव्हा तो घरी गेला, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की असं असं मला एका आजोबांनी रस्ता दाखवला. तुला एवढ्या रात्री कोण तिकडे आजोबा आले? म्हणजे ऑब्व्हियसली ना, रात्रीच्या वेळी 3:30-3 वाजता कोण येणार? तर त्यांनी वर्णन केलं त्यांचं. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं की हे तुझे पणजोबा होते आणि हे तुझे रक्षण करायला आले होते, कारण तू हरवला होतास, तुला रस्ता सापडत नव्हता आणि ते तुझी रक्षा करायला आले. तर तशी काही गोष्ट होती. नाही, पण जसं बोललो ना मी आधी पण, की अशा खूप किस्से आहेत आणि प्रत्येकाबरोबर कुठे ना कुठे कोणाच्या तरी फॅमिलीमध्ये हे अशा प्रकारचे प्रसंग झाले असणार की त्यांच्यावरती काहीतरी वाईट प्रसंग होणार आहे आणि ते अकस्मात त्याच्यापासून वाचले आहेत. अशी कुठली तरी शक्ती आहे. आपले घराण्यातले जे म्हातारे आजोबा आजी असतील किंवा आपला देव असेल, मूळ पुरुष असेल किंवा गावातला राखणदार असेल, कोणी असू शकतं. पण त्यांची एक ती बोलतात ना प्रोटेक्शन, ती सदा आपल्याबरोबर असते. हे अशा गोष्टी आहेत ना की भले आपण सायन्सच्या हिशोबाने त्याला एक्सप्लेन नाही करू शकत, पण आपण ह्या गोष्टीला नकारू नाही शकत. ह्या सगळ्या इमोशनल गोष्टी आहेत, ठीक आहे. आणि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की हे प्रसंग जे आहेत ना ते खूप लोकांबरोबर झाले असणार. म्हणूनच तर राखणदारचे अजूनही किस्से आहेत, वेतोबांचे किस्से आहेत. बरोबर.
जागेवाले पण असतात, जागेवाले असतात. बरोबर. त्यांचे पण किस्से आहेत. हे किस्से आले कुठून? कोणाबरोबर तरी तो प्रसंग झाला आहे ना, म्हणून हे आहेत. नाहीतर थोडी कोण स्वप्नात बघून उठून बोलणार की बाबा हे असं झालं. कोणीतरी अनुभवलं असेल. बरोबर. हे सगळे अनुभव आहेत. तर शाहरुख, मला वाटतं हाच होता आपला आजचा एपिसोड. खूप भारी झाला, म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणि खूप मस्त होता आजचा एपिसोड. आणि मला तेच सांगायचं आहे, जसं आपल्या आजच्या गोष्टी होत्या तशीच एक सिरियलही येत आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, झी मराठीवर 17 फेब्रुवारीपासून तुला जपणार आहे. तर मला असं वाटतं की आपली ऑडियन्स आहे ना, त्यांनी एकदा त्याचं प्रोमो बघावं, कारण मला तर फार आवडलं होतं. मला पण खूप आवडलं. आणि त्याच्यामध्ये जो एक त्या आई आणि मुलीचा जो कनेक्शन दाखवला आहे ना, तो एवढा म्हणजे दिलखेच आहे. आणि बोलतात ना, एक कुठे ना कुठे ना आपल्याला आपल्या आईशी जोडतो. बरोबर. अरे भाई, ते सोड, मी प्रोडक्शन बघितलं भाई. असं एकदम सिनेमा लेवल प्रोडक्शन वाटतंय ते. ते एक सीन होता त्याच्यात, जे पाण्यात वगैरे नदीचं एक scene बरोबर. तुम्ही होता. पण बघितलं, ते हात येतात वरती हा, आणि त्या मी बोललो मुलीला भाई हे- काय आहे हे? तर खूप हॉलिवूड टाईप मला असं वाटलं. तर खूप खूप सुंदर आहे. स्वप्न तिची साधी तरी संघर्ष तिचा मोठा आहे. उलट्या पावली चालते ही देवीवर रुसलेली मीरा आहे. ती मला परत मिळाल्याशिवाय मी हिच्याकडे बघणारी नाही. साक्षात देवी यायलाच यावं लागेल असं वाटतं. जरी प्रश्न आहेत अनेक, मला माझी ताई हवी आहे. पण उत्तर मात्र एकच आहे. तुझ्या बाप राहतो ना तिकडे स्मशानात. आईचं काय झालं? सांगा ना, माझी ताई कुठे? गुरुद्रो. ओळखीचे असूनही अनोळखी वाटणार आहे. वर्ष झालं तुला जाऊन, घराचं घर पण सुद्धा गेलं. घर भरलेलं तरी उरले पोकळ वासे आहेत. पण अथर्व स्वीकारेल का दुसऱ्या कोणा? मायाच वेदाची आई होऊ शकते. नात्यांच्या पटावर टाकले तू मंगळसूत्रच काढलं नाहीयेस. अथर्व फक्त माझा. प्रत्येकाने उलटे फासे आहेत. रहस्यातील गूढ कोणास जाणवणार आहे? बाप म्हणून केलेलं सारं का म्हणून व्यर्थ झालं? एका बाळाला आपल्या आईपासून लांब करताना तुला लाज नाही वाटत? मुलीसमोर बापाच्या आज तरी सोडू का तुला शाळेत? अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा खेळ नियतीचा जिंकणार कोण आहे? खऱ्या चेहऱ्यामागे आता खोटा चेहरा लपणार आहे. तथास्तु. आणि ती दिसत नसली तरी असणार आहे. तुला जपणार आहे 17 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठीवर. तर मित्रांनो, मला माहिती आहे तुम्हालाही हा प्रोमो खूप आवडला असेल, तर बघायला विसरू नका. तुला जपणार आहे झी मराठीवर 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याही घरी असे कोणते किस्से घडले आहेत का, किंवा तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत का. तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्पॉटिफायवरही ऐका. ठीक आहे, बाय. काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.